नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, 4 तारखेला जेव्हा 5 राज्यांच्या विधानसभेचे निकाल लागले तेव्हापासून सत्ता स्थापनेचे पेच आपल्याला दिसून येत आहेत. सत्ता स्थापनेमध्ये सर्वात जास्त पेच किंवा रंगत दिसून येते ती तामिळनाडूमधली. तामिळनाडूमध्ये थलपती विजय याच्या टीव्हीके पक्षाने 108 ह्या सर्वात जास्त जागा जिंकल्या. पण तरी सुद्धा सत्ता स्थापनेमध्ये थलपती विजयला अत्यंत अडचणी येतात. असं म्हणतात की त्यांनी ठरवलेला शपथविधीची तारीख, ठिकाण हे सगळं रद्द करण्यात आलेलं आहे. त्यामागे कारण सुद्धा तशीच आहेत मित्रांनो. एक तर विजयकडे पूर्ण बहुमत नाही आहे. पूर्ण बहुमताचा आकडा आहे 118. विजयकडे स्वतःच्या जागा आहेत 108 प्लस त्याला काँग्रेसने पाठिंबा दिलाय, त्या जागा आहेत 5. म्हणजे 113 पर्यंत विजय पोहोचू शकलाय. पण 118चा आकडा गाठणं त्याला थोडंसं कठीण चालल्याचं दिसून येत आहे. यामध्ये छोटे छोटे पक्ष आहेत जे माकप वगैरे, यांच्याशी त्यांची बोलणी चालू आहे. त्यांच्याकडे 2-2, 1-1 अशा जागा आहेत. पण आता जे राजकीय आरोप होत आहेत त्यामध्ये असं म्हटलं जात आहे की राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे विजयला बहुमत सिद्ध करण्याची संधी देत नाहीयेत. आता राज्यपाल म्हणल्यावरती ते केंद्र शासनाकडनं नियुक्ती झालेली असते आणि काँग्रेस आता सरळ सरळ आरोप करते की भाजप हे थलपती विजयच्या टीव्हीकेला आणि काँग्रेसला सत्ता स्थापन मुद्दामून करू देत नाहीयेत. कारण विजय हा बुधवारी आणि गुरुवारी 2 वेळेस राज्यपालांना जाऊन भेटला. आपल्या आमदारांचं पत्र, समर्थनाचं पत्र त्यांनी दिलं. पण राज्यपालांनी त्याला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलेलं नाही. आता राज्यपालांनी उघडपणे ही प्रतिक्रिया दिलेली आहे की माझ्याकडे क्लेम्स म्हणजे दावे यांना काही अर्थ नाही. माझ्याकडे संख्याबळाला अर्थ आहे. ज्याच्याकडे 118चा मॅजिक फिगर असेल त्यांनी माझ्याकडे यावं, आपला दावा सिद्ध करावा, आपण त्यांना आमंत्रण सत्ता स्थापनेचं देऊ, असं राज्यपालांनी म्हटल्यानंतर मग आता तामिळनाडूमध्ये धावपळ सुरू झालेली आहे. आता यामध्ये एक गंमत अशी आहे मित्रांनो, आता डीएमके आणि एआयडीएमके म्हणजे द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे 2 एकमेकांचे कट्टर विरोधी पक्ष. हे विरोधी पक्ष आता यांची आपसात बोलणी चालू आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळातनं होऊ लागलेली आहे. कारण काँग्रेसने विजयच्या टीव्हीकेला पाठिंबा दिला. काँग्रेसला आणि टीव्हीकेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आता डीएमके आणि एआयडीएमके यांची चर्चा सुरू आहे असं म्हणतात. अर्थात डीएमकेने याला विरोध केला, यात काही तथ्य नाही असं म्हटलेलं जरी असलं तरी राज्यपाल हे मुद्दाम होऊन काँग्रेसला आणि टीव्हीकेला संधी देत नाहीयेत, उशीर लावतात, वेळ काढून नेत आहेत. कारण डीएमकेला आणि एआयडीएमकेला आपली गणितं जुळवण्यासाठी वेळ मिळावा. जर टीव्हीकेला आणि थलपती विजयला आपलं बहुमत सिद्ध करता नाही आलं, त्यांना तेवढी आकडेवारी नाही गाठता आली, तर मात्र 2019ला महाराष्ट्रात जे घडलं त्याची पुनरावृत्ती होण्याचे चिन्ह तामिळनाडूत दिसत आहे. म्हणजे डीएमके आणि एआयडीएमके एकत्र येणं हे ऑलमोस्ट अशक्य आहे. कारण ते कट्टर वैरी आहे, राजकीय वैरी आहेत एकमेकांचे. पण आता हे संख्याबळाचं गणित जमवणं, काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणं, टीव्हीके विजयला त्याच्या पहिल्याच निवडणुकीत सत्ता स्थापनेची संधी असताना सुद्धा ती संधी त्याला मिळू न देणं आणि हे सगळं राज्यपालांच्या थ्रू करणं असा काँग्रेसचा आरोप आहे. भाजपने यावरती सावध भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की ज्याच्याकडे 118चं संख्याबळ असेल त्यांनी जाऊन दावा करावा, दुसऱ्या क्षणी राज्यपाल त्यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण देतील. पण सत्ता स्थापनेसाठी दावा करणं, मुख्यमंत्री पदाची शपथ घेणं आणि त्यानंतर बहुमत सिद्ध करणं असंही या देशात अनेक राज्यांमध्ये अनेक वेळा झालेलं आहे. त्यामुळे राज्यपालांकडे आधी संख्याबळ सिद्ध करा आणि मग आमंत्रण सत्ता स्थापनेचं देऊ, हे थोडंसं संशयास्पद असल्याचं काँग्रेस म्हणतंय. त्यामुळे पाहूया मित्रांनो यापुढे काय हालचाली होतात. कारण सध्या तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेची चक्र फिरत आहेत. जे काय होईल ते आम्ही तुमच्यासाठी लगेचच घेऊन येऊ. तुमचं या सर्वांवरती काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. विजयला मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळेल की नाही मिळेल हे सुद्धा, यावरती सुद्धा तुमचे अंदाज आम्हाला नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.